लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला असं पाहायला भेटणार आहे, सरोज आणि अद्वैत दोघेजण कलाला डिझाईन बनवण्यासाठी नकार देतात. पण स्वामीनाथन सरांना कलाच्या डिझाईन हव्या असतात. ते अद्वैतला सांगतात, तुझी जर जुनी डिझायनर मला डिझाईन देणार असेल तरच मी तुझ्यासोबत काम करेल, नाहीतर तुझ्यासोबत काम करण्यात मला कुठलाही इंटरेस्ट नाही. मग आता काय? अद्वैत कलाकडे जातो आणि कलाला रिक्वेस्ट करतो की आमच्या पिढीजात ज्या डिझाईन्स आहेत त्या आणि स्वामीनाथन सरांना ज्या डिझाईन्स तयार करून हव्या आहेत त्या दोन्ही डिझाईन्स तूच तयार कर. पण कला मात्र आता भाव खाते. कला बोलते, मला विचार करायला थोडा वेळ लागेल. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो, तुला असा कितीसा वेळ लागेल? पण कला काही त्याला भाव देत नाही. पण आता कला ही मुद्दामूनच करत असते, कारण तिला ते अद्वैतचे शब्द आठवतात. ती जेव्हा अद्वैतला रिक्वेस्ट करत होते की मला प्लीज डिझाईन तयार करू दे, पण अद्वैत तिला नकार देत असतो, म्हणून कला हे मुद्दामूनच करत असते. मग आता काय करू असा अद्वैत विचार करतो. तर विचार करतातच त्याला स्वामीनाथन सरांचा कॉल येतो की डिझाईन्स हव्या आहेत. तेव्हा तो आता सानिकाला कॉल करतो आणि सानिकाला विचारतो, तुझ्याकडे कुठल्या डिझाईन्स तयार आहेत का? तर तेव्हा सानिका त्याला नाही सांगते. मग आता काय करू ह्या विचारातच असताना कला त्याच्यासमोर डिझाईन्स आणून देते. तर जणू काही त्याला सरप्राईज देते. त्याच्यासमोर ती डिझाईन्स दाखवते. त्याच्यानंतर तो खुश होतो. तो त्या डिझाईन्स घेतो आणि स्वामीनाथन सरांना कॉल करतो की डिझाईन्स तयार आहेत. आणि त्यांना त्या डिझाईनसुद्धा खूप आवडतात आणि ते कलाचे खूप कौतुक करतात, म्हणजेच त्या डिझायनरचे ते कौतुक करतात. त्याच्यानंतर आता चांदेकर ज्वेलर्सची विक्री ही खूप कमी प्रमाणात होत असते असं अद्वैतला समजतं. त्याच्यानंतर अद्वैत सगळ्यांची बोर्ड मीटिंग घेतो आणि त्या मीटिंगमध्ये तो विचार करतो की आपली एवढी विक्री कशी काय कमी होत आहे? आपण कुठे कमी पडतो का? आपण जाहिरात देण्यास कमी पडत आहे का? तेव्हा आता कला मध्येच बोलते की मी एक सुचवू का? तेव्हा अद्वैत बोलतो, तू काय सुचवणार आहेस? तेव्हा आबा तिला मध्ये बोलण्याची परवानगी देतात. तेव्हा आता कला सुचवते की आपण आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये ज्या टॉप डिझाईन्स आहेत त्या प्रत्येकी टॉप डिझाईनचे 1 ग्राम सोनं आपण मार्केटमध्ये आणलं तर, म्हणजे आपण सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांच्यासाठी आपण 1 ग्राम सोनं मार्केटमध्ये आणावं अशी कला सुचवते. तेव्हा तिची कल्पना ही आबांना खूपच आवडते. तेव्हा आबा बोलतात की ही कल्पना खूप छान आहे. आपण आता त्याला कला आविष्कार असं नाव देऊ. म्हणजे आपले चांदेकर ज्वेलर्समधून जे 1 ग्रामचे सोनं आहे ते मार्केटमध्ये येईल तेव्हा त्याला कला आविष्कार असं म्हटलं जाईल. आता आबांचा हा निर्णय ऐकून सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. तेव्हा आजोबा बोलतात की आपल्याला या कामाची सुरुवात आत्तापासूनच करायला हवी, म्हणजे लवकरात लवकर मार्केटमध्ये आपले दागिने यायला हवेत.